हे बघा रात्रीचा समर्थगड लाईटमध्ये असा दिसतोय. हे बघा आलो आपण मंदिराकडे. एखादा जसा किल्ल्याला तटबंदी असते तशी तटबंदी आहे. सूर्यास्त बघा. ए बघा एक नंबर. आणि आता तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो. इथे समोर पाण्याची तळी आहे आणि देवाचं नाव घेतल्यानंतर त्याच्यातून बुडबुड येतात. बघा सत्य आहे आपला समोर आणि हे आहे तळं. हे बघा हे करवंद. हे करवंदच आहे पण एवढंच नाही. फुलाला सुरुवात होईल साधारण फेब्रुवारी मार्च. हा मस्त केळी नारळ. इथे पाणी आहे जवळ. हे काय आता नदीवर आता खाली पूल आहे बघ दुसरं ते बघ त्याच्यावर पाणी. हे आपलं घर. आणि आता वाजले आहेत किती वाजले 11:58. आज तारीख आहे 25 डिसेंबर 2025 आणि 11:58 झाली आहेत. आणि आपण चाललो आज पोपळ घाटीला आपल्या ताईकडे. आत्तेची मुलगी आहे तर तिच्याकडे चाललो आहे. तर आजचा काय जर्नी आपली ब्लॉगमधून तुम्हाला कळेल. ठीक आहे गेट लावून घेतला. तर बाकी तिथे पण एक मंदिर आहे त्यांचं पण खूप छान. तर ते पण बघूया. आणि बाकी पण इतर काय अजून कुठे काय फिरता येईल तर ते पण होऊन जाईल. ओके चला. आज आपल्या बरोबर आहे आर्यन. आर्यनला ओळखता तुम्ही. गणपतीच्या ब्लॉगमध्ये आर्यन होता आपल्या है ना. चला काय हा ते फुल गणपतीसाठी. राहुल गेलाय नारळ आणायला. आणि ते आपलं राकेशचं वेदांत कॉम्प्युटर्स मुक्काम पोस्ट ओसरंडी दाट सकाळवाडी दिसतोय. मी तू नाही तू बोलणार आहे की मी बोलणार आहे. मग मी पण कॅप घाल. अरे कॅप घाल. दोघांची राहुल नारळ आणायला गेलाय. आज आपण ऍक्च्युली 2 मार्ग आहेत पोपळ घाटीला जायचे. पण आपण राहुल एक अजून एक दुसरा मार्ग आहे राहुल सांगतोय तो रामगड ना रामगड मार्ग आहे. तर तो एक नवीन मी बघितला नाही. त्या रस्त्याने मी नाही गेलेलो. मी गेलेलो कणकवली मार्गे लास्ट टाइम. तर या रस्त्याने बघूया. आपले गणपती बाप्पा मोरया. तण बघा आणि समोर बघा सगळा सह्याद्रीचं झाले फक्त ते हे येता नाही. थंडी बरी पडली आहे ना. मळब येता नाही. रस्ता वाढवतोय. रुंदीकरण चालू आहे आता. एकदम लहान होता रे. जेमतेम एखादी 4 व्हीलर जाईल असं काम चालू आहे. हा मस्त केळी नारळ. इथे पाणी आहे जवळ. हे काय आता नदीवर आता खाली पूल आहे बघ दुसरं ते बघ त्याच्यावर पाणी आहे. तुम्ही हे बांधलं. अच्छा पुलावरून पाणी वाहत असताना वाहतूक करू नये. हे बघ इकडनं असं पूल होतं. याच्यावर आलं बोलतो यायला पाणी. हे बघ याच्यावर ते बघ ते पूल होतं. ते पहिलं हे पूल होतं जुनं. हे आपलं जुनं ना. त्याच्यावरनं पाणी जायचं म्हणून हे बांधलं. हे बांधलं. या वर्षी ह्याच्यात पाणी. बापरे. त्याच्यावरनं पाणी गेलं. आता काय राईट लेफ्ट राईट. सोड. आता आलो आपण ताईच्या घरी. हे काय ते घर. आता या पुढच्या वळणामध्ये घर. पूर्ण उतरायच्या आधीच हा टर्न मारायचा नाही लेफ्ट. त्याच्या आधीच घरात घुसायचं डायरेक्ट. टर्न मारायच्या आधी. हा असंच आहे ग. आता पुढे जाणार ना तू. पुन्हा खाली जाऊन पुन्हा वर यावं लागणार. हो आपणच तृप्ती अक्षू. अक्षू नव्हती अक्षू होती. प्रिशा होती. प्रीती. हा प्रीती होती. ते वारले. बरोबर त्यांच्याकडे गेलेलो. हो फिरलो भरपूर आहे. बरोबर. डायरेक्ट लग्नाला
कोणाचं होतं? त्या दाबाचं. अच्छा इकडे होतं. उतरा तुम्ही. आलो ताईच्या घरी. हे बघा इथेच लावा आता. चल अरे बघ भेटतायत. बऱ्याच वर्षांनी भेट झाली ना. किती वर्षांनी? 5 वर्षापूर्वी बघा इल्ललाच मी रत्नामे काढून गेलो. ते ही कुठे होती तेव्हा? ती पहिल्यांदाच आली. ती पहिल्यांदाच येते मग. पवन होय बरोस ना. अरे तुला मला झोकाळा भेटला. बरोबर. मग काय म्हणते? किती मजा मारली तू रे. ब्लॉग मध्ये आहे आपल्या. नंतर तू येणार आहे युट्यूब मध्ये. हा बघ मी आपलं त्या कथा मुली बघतोय काय सांगतो न ही साडी नेसायची होती. कशाला पाहिजे? अच्छा. गाडी चालू आहे नाईटला. हे मस्त केलं रे. गेलो आलो तर काहीच नव्हतं. हे सगळे माड सगळं मैदानच होतं ना पूर्ण. काहीच नाही होतं. आता मस्त केलं केळी बिळी लावून माड बीड एक नंबर. बाकी ताईच्या घराच्या मागे सगळं जंगल आहे. पूर्ण जंगल तिथून. आम्ही घालूचा सोडून दिला केल्यामुळा सगळा. ती आपली गाडी समोर रस्ता. आबाने मस्त आता इथे सगळं नारळ वगैरे लावलेत. पाणी सोडलेलं आहे माडांना पाईप लावून. खाली खाली सरळ खाली खाली जाते. अरे काय पाहुणे बिवणे आले काय ते पाणी चहा पाणी विचारायचं. हा काय बाबा कसली झोप हे करते. हिमाचल वरून येऊन दमला वाटतं. झोप झोप तू आरामात. हा कार्टून चालू आहे. तू व्लॉग मध्ये आहेस आता. सत्यानं आराम करते. चला आपलेच कांदे लावलोय. कोंब इलो ना. हा काय आनंदपूर आहे तू. हा ते औषधीचा या कामा सगळा. भेंडी ही भेंडी आहे. ती झाली नाही ती. हे बघ हे आवाकडो आहे. काय आवाकडो म्हणजे? माहिती नाही मोठे फळ असतात. आवाकाडो पेरू सारखे फळ नाही माहिती. नावच पहिल्यांदा ऐकलं. विटामिन सोलेट असतं त्याच्यात. हा मक्कन सारखं लागतं एकदम खाते. कुठे झालं अच्छा. ते झालं एक आवाकाडो. तुटलं ते आता दुसरा कुंभार आहे. म्हणजे ते किती मोठं होतं आपल्याला नाही माहिती. फळ येतात फक्त आपल्याकडे. होतं ते म्हणजे बदामाच्या झाड सारखं असतं. अच्छा बदामाचं झाड. बदामाचं झाड तर खूप मोठं होतं रे. हा तसं होतं. सराडमध्ये नाही का डायरेक्ट खायचं कच्चा वगैरे. डायरेक्ट चमच्याने खायचं असतं ते. 2 तुकडे करायचे एवढी मोठी बी असते. आपला मलाई सारखं असतं सेम. ओके. अच्छा याच्यामध्ये सगळ्यात महाग आहे तो. हा फळ आहे. काय लावली ती पण माहिती एकच जागा. नावच पहिल्यांदा ऐकलं आवाकाडो. भेटते ना आपल्याकडे सेम पेरू सारखं असतं. अच्छा म्हणजे आतमध्ये एवढी बी असते हा अशी काळी काळी. ओके. तेच मस्त जागेचं युटिलाइज चांगलं केलं. ते गेलो वेळेला काहीच नव्हतं ना. काय नाही. तेच सांगतो आता मस्त झालं उलट. महिला मंडळ इकडे. चालू कर. इलेक्ट्रिक आहे ते सगळ्यात. अच्छा ऑटोमॅटिक चालू बंद होतं. हा ते एअर पकडत असणार ना त्याच्यामुळे. ते कुठे माहिती नाही. हा बा इलेक्ट्रिसिटीवर आहे की इलेक्ट्रिसिटी नाही रे. डायरेक्ट आहे. अरे ह्या वॉल आहे तो फिरवायचा. हे एअर पकडतं म्हणून एवढं प्रेशर येतं. असा पाईप लावलेला आहे आणि हेच पाणी मग इथून खाली गेलं. आता हे केवढं वर केलेलं आता आपण तिथे उभे होतो समोर. तिथे हे कुठलं अच्छा पण ते लय उंच आहे, कापायला हा पाहिजे. रे सोनचा पाय. हा काय बोलतो छायला. मी तर पहिल्यांदा बघतोय एवढा मोठा सोनचाफा. ते पहिले त्यांनी कटिंग करायला पाहिजे होतं. ते फुलं एकदम हा हो वर जातात ना. पहिल्यांदा बघतोय तू पण. आशाताईच्या इथे आहे ना सोनचाफा. हा अरे हा सोनचाफा आहे. हा तो काय आता सत्यवान सांगतोय सोनचाफा आहे म्हणून. मग धरली आहे मिरी. हा अच्छा. वरती आणि ही पूर्ण वेल आहे जी मिरीची पूर्ण वर चढलेली आहे.
हे बघा हे करवंद, हे करवंदच आहे पण एवढंच नाही, फुलाला सुरुवात होईल साधारण फेब्रुवारी मार्च. हा बरं वाटलं. पावसाच्या दिवसात तर पाय ठेवायला मिळत नसेल, म्हणजे जंगल ना सगळं, आणि तेव्हा पावसात तर कसे वेली बिली अजून हळूहळू 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 पाहून हवं. ते गोट्याची वेल आहे ती, सावकाश. चला खाली जाऊया, इथून डायरेक्ट रस्त्यावर जाऊया. पाय सरकतोय कारण माझ्या चपलाला तर अजिबातच हे नाही, एक ग्रीप. पडताना जो शॉट आला तर थंबनीला टाकता येईल. आपली लाल परी येते. फोटो घे पाहून याचे, हे फोटो टाकायला एक नंबर येतात. हे बघा देवगड दहीबाव खडी. वा पोपळ घाटी. सत्यवान ह्या गाडीने आला मुंबईवरून, आणि हे समोर ताईचं घर. थोड्या वेळाने जाऊ देवळात मस्तपैकी. अरे देवळात जायचंय दर्शनाला. हा म्हणूनच तो तेच सांगतो. तेच त्याला बोललो, देऊळ त्यांचं बोललो बघणार काय, एक नंबर. हे कुठे आलं बोंबडेश्वर? जाऊया जाऊया. ते पाण्यात बोंबडेश्वर बोलल्यावर पाण्यातून ते बुडबुडे येतात. अरे याला कालच बोलत होतो मी, असं असं देवस्थान आहे. ह्याला पण विचारलं, हा पण नाही बोलला. म्हटलं त्याची रील वगैरे बनलेली आहे ना. जाऊया. तर बघा हे अशा इच्छा पूर्ण होतात. इच्छा स्ट्रॉंग पाहिजे पहिली म्हणजे, है ना, देवाला भेटण्याची. तसं भेटण्याची नाही, असं श्रद्धेने भेटण्याची, वर जाऊन नाही. तर मी काल ब्लॉग मध्ये पण बोललेलो की बोंबडेश्वर एक आहे, जर बघू कुठे काय कोणाला विचारून ऍड्रेस वगैरे जर मिळाला, म्हणजे कुठे गाव कुठल्या गावात आहे वगैरे. तर लकीली आता बोलता बोलता विषय निघाला आणि आबा बोलला, सत्या बोलला इथेच आहे म्हणून. अच्छा बघा, मग अशा इच्छा पूर्ण होतात. काल शांतादुर्गा मंगेशी वगैरे झालं अचानक, तिकडे काल फिरून आलो आम्ही. शांतादुर्गा मंगेशी गोव्याला वगैरे. हा ते पण असंच अचानक. हा बोलला असंच आहे, मग मम्मी बोलली चला जाऊया. तर रात्री ठरलं, सकाळी हा त्याची फांदी लावली ना नुसती तरी येते जगत. हा फांदीच लावलेली आम्ही. कॅक्टस सारखीच आहेत पण मस्त आहेत. असं वाटतं प्लास्टिकची फुलं आहेत. दिसायला छान वाटतात ते, सुंदर दिसतात. राहुल काय करी होतो फावड्या. चला 2-3 गाड्या निघतायत, 1-2 आणि आपली आबाची रिक्षा 3 गाड्या. आता सगळे देवदर्शनाला निघते आणि देवदर्शन करून मग तिथून जाणार बोंबाडेश्वरला. मग अशी तुम्हाला बोललो तसं, ते अचानक कळालं की बोंबाडेश्वर इथेच आहे. चला एक इच्छा पूर्ण झाली. अजून एक जे देवस्थान बघायचं होतं ते काम चालू आहे मंदिराचं, पण बघू तिथे गेल्यानंतर कळेल आपल्याला कितपत काम आहे ते. आणि सत्या आलाय मुंबईवरून, तर त्याच्या मित्राची गाडी आहे, तर मग ते पण फॅमिली येत आहेत. सत्या वगैरे सर्व. ताई येते, ताई आणि आबा रिक्षामधून येत आहेत. बाकी आपली गाडी इकडे रेडी आहे. चलो चलो, ताईसाठीच थांबलेलो, आता ताई पण येते. चल रिक्षा आहे आपली. हा मग आहे. चला ही छोटी मालकी. ही छोटी मालकीन, ती मोठी मालकीन. इकडे हा बस इथे बस, इथे बसते तर इथे बस, तिथे बसते तर तिथे बस. हा बस तिथे पुढे बस. नाही 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 अगं पुढे बस, आम्ही येतो रिक्षाने, तू बस पुढे. हा आजीच्या मांडीवर बस. हा चलो आहे ना ए बाईक वाले, चलो.
और चलो अपना स्पेशल गाड़ी है अपने लिए, अपना स्पेशल है ओपन ओपन एसी. चला या सनरूफ सनरूफ. हा रिक्षामध्ये पण येतो आता. अरे वा. टप वगैरे मारायचं अजून म्हणजे. अच्छा हा हा तो फायबरचा ना. त्याच्यामध्येच ते येतं. ओके. नाही बरं झालं पण रिक्षा घेतली ती, तुझं पर्सनल कामाला पण झाली, मिळाली भाडी तर ती पण मारली, दोन्ही कामं झाली. मग हा अच्छा कोणी आजोबांनी नको म्हणून सांगितले. अच्छा आईला इथपर्यंत आम्ही आहे. चला चालू मी. चला आलं मंदिर. कुठे लावतोय? अच्छा वर. चला आपल्या गाड्या आल्या दोन्ही आणि आपलं हे मंदिर श्री पावनादेवी मंदिर मठ बुद्रुक. काय पडला? हे बघा ॲक्च्युली ना हे जांभ्या दगडातच बांधलेलं मंदिर आहे, पण त्याला ना पॉलिश केलेलं आहे. जांभ्या दगडाला एक लेवल करून ना हे बघा हे. चला आज जाऊया. जय बाबा जगदंब जगदंब. हे बघा चारी बाजूने ना सावकाश. याच्या अर्धच बनवलंय आपल्याला भराडी देवी सारखं. हे सर्व देव आहेत, देवी. त्याचं मुकुट आहे, चेहरा. हे खांब आहेत देवांचे. आपण इथून वरती जाऊया, त्या बाजूने खाली येऊया. वाव. हे बघा हे असं आहे वर. मला तर खूप आवडतं. मी लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा गायचा काहीतरी जत्रोत्सव वगैरे होता, भरपूर माणसं होती, त्यामुळे एवढं काय असं बघता आलं नव्हतं. हे आपली मंडळी इथे आहेत सगळी. आपले फंडर सगळे फोटो काढतायत, ग्रुप फोटो. आपण पण सामील होऊया त्याच्यात. हे बघा हे आलो मी आलो. आणि मंदिराच्या बाहेरून रस्त्यावरून मी घेतोय आणि ही आपली मंडळी सगळी इथे बसलेत. हाय हाय चलो चलो.
चला हे मला आवडली, हे जे बनवले ना हे मस्त काम केलेलं आहे एकदम, एवढं परफेक्ट लेवल आहे. ही आली आपली मंडळी बाहेर. चला चलो बसला. ओके चला चला हात काढा. चल चल आत. इथे नाही, इकडे फक्त ब्लॉगर, बाकी नो एंट्रीज आहे इकडे, फक्त ब्लॉगर ओनली. जेव्हा तू ब्लॉगर होणार तेव्हा तू इथे बसणार, बरोबर ना? त्याला ब्लॉगर व्हायचंय. ब्लॉगर झाला की इकडे. चला आता जाऊया डायरेक्ट. हा आता डायरेक्ट बोंबाडेश्वर. इथून किती आहे? अच्छा बाजूलाच आहे एकदम. ओके चला बाजूलाच आहे. अच्छा हेच मंदिर आहे. ओके तीर्थक्षेत्र बोंबडेश्वर मंदिर मठ बुद्रुक. चलो हे तर 1 मिनिटावर 1 मिनिट पण नाही लागला यायला. हा चला आपल्या गाड्या लागल्या इथे साईडला तिन्ही. ही आपली माणसं. श्री बोंबडेश्वर मंदिर मठ बुद्रुक तालुका मालवण. चलो चल आले पप्पा. महाराजा चला. अच्छा हे मंदिराचं काम चालू आहे अजून. अरे वा मस्त सजवलंय. छान सुंदर सजवलंय फुलांनी मस्तपैकी एकदम छान. आणि आता तुम्हाला एक आश्चर्य दाखवतो. इथे समोर पाण्याची तळी आहे आणि देवाचं नाव घेतल्यानंतर त्याच्यातून बुडबुडे येतात. सत्य आहे आपला समोर आणि हे आहे तळं. कुठे? हां आलो. चला या बघूया आता दाखवतो तुम्हाला. कोकणात अशी अशी एक आश्चर्य आहेत ना बघण्यासारखे आहेत. ह्याच्या पाठीमागे जा हा. ना कुंड ते कुंड? हा त्याचे म्हणजे काही रोग बी असले ना त्याचा रोग वगैरे असा काय अच्छा तर 7 दिवस हां उजेड व्हायच्या अगोदर बाई न दिसता घरातली पण हां त्या 7 दिवसांनी तिथे आंघोळ करायची. सकाळी. हा आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय पण अच्छा पाठी कुंड आहे. बघा ऐका हे कसं आहे. इथले जे लोकल आहेत ना ह्या गोष्टी असतात काही त्या फक्त त्यांनाच माहिती असतात आणि तेच लोक सांगू शकतात. तर आता आबा पण तेच सांगते की कोणाला जर काय त्रास असेल त्वचेचा रोग वगैरे असेल तर ते कुंड आहे त्याच्यात 7 दिवस सकाळी उठल्या उठल्या डायरेक्ट येऊन तिथे पाण्यात आंघोळ करायची. त्वचा रोग वगैरे काही असेल ते कम्प्लीट पूर्ण बरं होणार. ओके आमच्या मित्राचं हे होते ते येतात ना शिव आणि त्या बस बाहेर पडतो तसं होता. त्याला त्या खालच्या बाजूला आंघोळ घातली. मुंबईला गेला 2-3 दिवस असं काय त्या तिकडीच्या पाण्यात त्या पाण्यात आता हे बांधतील कुंड. हे काय हे देव आहे ना हे काय. चला आता तुम्हाला ते आश्चर्य दाखवतो. ॲक्च्युली जे आश्चर्य इथे बघण्यासाठी मी आलेलो खरं म्हणजे की देवाचं नाव घेतलं ना की तिकडे पाण्यातून येतात बुडबुडे. बोबडेश्वरा बोबाडे दे बोलले की तिथे बुडबुडे येतात. बोंबडेश्वर बोंबाडेश्वर. अरे नाही बोबडेश्वर बोबाडे दे ते बघा ते बघा. हा समोर येत आहेत तिथे. हा बोबडेश्वरा बोबाडे दे बोबडेश्वरा बोबाडे दे बोलले ते बघा ते बघा ते बघा. आता इथून दिसणार नाही आपण थोडं तिथे जाऊया. एक ताई बोलल्या बोलल्या इथून बुडबुडे यायला लागले. बोंबडेश्वरा बोंबाडे दे. तेव्हा आले तेव्हा आले. बोबडेश्वरा बोबाडे दे हे बघ किती आले बघ. बोंबडेश्वरा बोंबाडे दे. ही प्रचिती घ्यायची होती आहे ना.
काहीतरी शक्ती आहे, आपण कधी कधी मानत नाही. हा आले नाही काय? एक घोट बाई माझ्या देवाचं पाणी हे बघ, बोबडेश्वरा बोबाडे दे, बोबाडे दे. हे काय बघ, बाकी कुठे येत नाही ना इकडे. बघितलं ना. ह्या काही गोष्टी आहेत कोकणात, अशी देवस्थान आहेत ज्याचं अजूनही प्रचिती मिळते देवाची तिथे गेल्यानंतर. मग हेच आहे की आपण काही वेळा मानत नाही, पण ही शक्ती आहे जी अजूनही जागृत आहे. आणि जर तुम्ही चांगल्या मनाने कोणतंही किंतु परंतु न ठेवता जर तुम्ही त्याला पूजलात ना, तर त्याची प्रचिती तुम्हाला कधी ना कधी आयुष्यात कुठे ना कुठे मिळतेच मिळते. हे एक स्थान तसंच आहे. ॲक्च्युली ही पिंड आहे इथे. तर ते राहुल हा जो दगड आहे हे पण म्हणजे ते देवाचंच एक मानलं जातं. आणि त्याच्या खालूनच ते सर्व बुडबुडे येतात इथून खालून. तर ते राहुल त्यांना अभिषेक करत होता. इथे अभिषेक करायची ही अशी पद्धत आहे. आणि त्याशिवाय ही आंघोळ करायची असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. बघा, ही पोरं आपली सगळी आता इथे आंघोळीला उतरली आहे त्या पाण्यामध्ये, है ना. आणि परिसर खूप छान आहे इथे. त्या आंघोळीचं हे बघा, हे पाणी पितात. तिथे आंघोळ पवन पण हे करते, अभिषेक घालते. बोबडेश्वरा बोबाडे दे. एक मिनिट. बोबडेश्वरा बोबाडे दे. बोबडेश्वरा बोबाडे दे. बोबडेश्वरा बोबाडे दे. बोबडेश्वरा बोबाडे दे. लपलपीत पाणी आहे. अच्छा, कोमट आहे. हा, अच्छा, अरे एकदम कोमट पाणी आहे, थंड नाहीये. ओके, सही आहे. बोबडेश्वरा बोबाडे दे. सही आहे. बघितलं ना, हे बघा पाण्यामध्ये खाली तो हा इथपर्यंत आलेला आहे वरती. आणि हे इथे सर्व जे गोल दगड दिसत आहेत ना, हे आहेत देव. कोकणात तुम्हाला असेच देव दिसणार. त्यांना कोणताही आकार नसतो, असेच ते गोल गुळगुळीत असतात आणि त्यांचीच पूजा केली जाते. हे बघा, हे इथे पण आहेत. हे बघा, आणि इथे आपली मुलं आहेत खाली. ओके, सर्वांनी दर्शन घेऊन झालं. आता मी घेतोय अभिषेक. हा देवाला पाण्याने अभिषेक करायची पद्धत आहे इथे अशी. आणि हे शंकराची पिंडी आहे. बोंबाडेश्वरा बोंबाडे दे. मग बोबडेश्वरा बोबडे. सॉरी, बोबडेश्वरा बोंबाडे दे. हा, तेव्हा आले. ते काय आले ना, ते बघ ते बघ ते बघ किती वेळा आले. ते बघ त्या कोपऱ्यात तिकडच्या. ते बघ इथून आले, हे बघ इथून आले. आता बोबडेश्वरा बोंबाडे दे. हे बघ इकडनं आले, हे बघ इकडनं आले, हे इकडे आले. ओके, चला. इकडे आहेत ना आता ही सर्व शिल्प आहेत. चित्रलिपी. ऍक्च्युली काय असतं ना, काही योद्धे असतात जे युद्धामध्ये मारले गेलेले असतात आणि मग त्यांचं आहे ना चित्ररूपामध्ये आहे ना एक ते साचेबद्ध केलं जातं. तर इथे एक आहे आणि आपल्याला खरं तुझं नाव काय? राहुल. राहुल. अच्छा, राहुल आपल्याला सांगेल की ऍक्च्युली ना या चित्रांमध्ये काय दडलेलं आहे. हे बघा, हे पहिल्या चित्रापासून आपण सुरुवात करूया वरच्या.
जसं युद्धाला जाण्याआधी देवाची पूजा अर्चना करायची. ही महादेवाची पिंड आहे. हे हातात टाळ, हे मृदुंग आणि पिपाणी आहे. त्याच्यानंतर निघताना आपण जसं युद्धाला चाललोय तर युद्धाच्या आधी जसं नगाडा वाजवला जातो तसं हे सगळं वाद्य वाजवतायत. ही पालखी आहे. याच्यात माणूस बसलाय दोघी साईडने. हे बघा इथं दिसते म्हणजे पालखीला धरलेला आहे दांडा. हा दांडा दिसतोय हे हातात. नंतर हे युद्धाला पोहोचलेत. ही एवढी ही ढाल, हा पूर्ण हात, त्या मुठीचे पण बोट सुद्धा दिसत आहेत व्यवस्थित. त्याच्यानंतर हा हात, हा अंगठा, हे बोट एवढी क्लिअर स्पष्ट दिसते. ही बघा ही पूर्ण तलवार दिसते. त्याच्यानंतर हा युद्ध एका हातात जो आपण म्हणतो परशुअस्त्र, हे परशुअस्त्र दिसतंय बघा. कमरेला परशुअस्त्र बांधला. हा त्याचा पाय. हे प्रत्येक सैनिक म्हणजे जो विरुद्ध दिशेचा सैनिकाच्या हातात ही ढाल त्याच्या हातात. त्यानंतर ही खाली आली. ही घोड्यावरची युद्ध आहे. हा राजा जो असेल तो, ही त्याच्या हातातली ही तलवार, हा हे त्याचा हात, हे त्याच्या कमरेचं परशुअस्त्र. बरोबर. हा नंतर हा घोड्यावरचा सैनिक जो युद्धाला आलाय, हा त्याचा हात, ही बोट, ही त्याच्यावरचा आहे बघा. हे पूर्ण भाला दिसतोय. हा घोडा दिसतोय पूर्ण. ही शेपूट, हे पाय. त्याच्यानुसार पूर्ण ही जसं आधी युद्धाला जाण्याआधी ज्या इथं गावात जसं लोकांनी गाव वाचवण्यासाठी युद्ध केले किंवा देवळे वाचवण्यासाठी युद्ध केलेत, आपली संस्कृती जपण्यासाठी, ही चित्रलिपीमध्ये सगळं याच्यात रेखाटलेले. गुड, थँक्यू राहुल. तसे इथेही काही चित्र आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता. आणि ही आहे ना जपली गेली पाहिजेत. ही आपल्या ना संस्कृतीची ठेव आहे खरी. म्हणजे ॲक्च्युली ह्याची किंमत कळत नाही बऱ्याच वेळा लोकांना, पण ॲक्च्युली आहे ना हे जपलं गेलं पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी ना हे म्हणजे इथे तर खूप क्लिअर दिसतंय. मी तर इथे दाखवतो बघा. इथे तर आहे ना बघा, हे जे डोळे वगैरे आहेत ना, हे दोन्ही डोळे, नाक, हा म्हणजे चेहऱ्यावरचे त्यांचे जे हावभाव आहेत, इवन इथे त्याच्या मिशा वगैरे आहेत बघा, ह्या मिशा वगैरे आहेत. तर हे एवढं क्लिअर दिसतंय ना, तर बरेच वेळा ना हे दिसत नाही. ह्याला आहे ना ॲक्च्युली एक वर्ड आहे गद्देगाळ, ॲक्च्युली असं काहीतरी म्हणतात ना. आणि हे बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच गावांमध्ये आहे. म्हणजे त्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणी जे काय परिसरामध्ये युद्ध घडलेली आहेत ना, तर त्याच्यामधले जे काय प्रसंग आहेत ते यामध्ये कोरले गेलेले आहेत. हे बघा, हे पण आता याच्यावर माती आहे बरीचशी. हे क्लीन करून आहे ना, हे बरचसं एकदम क्लीन करून मस्त आहे ना, हे जपलं पाहिजे आपल्या लोकांनी. हा ढाल आहे. हा हे काय ढाल आहे, हे धनुष्यबाण, धनुष्यबाण, भाला. हा युद्धाचे सगळं जसं आहे रेखाटलेलं, हे पूर्ण जतन केलं तर हे सगळं. हा तेच ना. हे इथे पण ना चेहरे वगैरे एवढे क्लिअर आहेत ना, की बऱ्याचशा याच्यामध्ये ना असे एवढे क्लिअर चेहरे नाही दिसत बऱ्याच वेळा. म्हणजे हे जे डोळे आता जसे एकदम क्लिअर दिसत आहेत असे नाही दिसत. तर हे ना हे सगळं जपलं गेलं पाहिजे ॲक्च्युली. हे बघा चित्रलिपी म्हणता मला, खूप सुंदर आहे. इथे आहे ना हे बघा, इथून हे इथे समोर कुंड आहे, त्या कुंडातून पाणी ह्याच्यामधून असं आलेलं आहे. अच्छा, हे भांडी धुवायला वगैरे. ओके. आणि इथून हे पाणी हे बघा पाटाने सरळ खाली आहे ना शेतामध्ये जात आहे. हे इथे समोर शेत आहे या बाजूला, त्या फांदीच्या पलीकडे. आणि ही माकडं सगळी बघा उड्या मारतात. ते बघा, तो बघा एक तिकडे वर चढलाय. हा चलो. तर आज जी एक इच्छा होती ना माझी बऱ्याच दिवसापासूनची, ती एक इच्छा आज पूर्ण झाली. सॉरी, एक नंदी आहे इथे. हे बघा, पाय देशील. हो बघा, हा नंदी आहे आणि ही शिवपिंड आहे. किती सुंदर आहे बघा. तर आहे ना ॲक्च्युली ह्यांची आहे ना जपणूक झाली पाहिजे. हां, इथे एक गणपतीची मूर्ती आहे जुनी, ही बघा. आणि इथे ही एक मूर्ती आहे, एक तुळशी वृंदावन आहे. आणि ही एक दीपमाळ टाईप आहे. हे बघा. आणि हे मंदिर तर सध्या काम चालू आहे. प्लास्टरचं बरंचसं काम झालेलं आहे आणि राहिलं आहे ते फक्त आता कलर काम. थोडंसं आतलं फ्लोरिंग वगैरेची कामं बाकी आहेत मंदिराच्या आतमध्ये वगैरे. तर आता ज्यावेळी हे पूर्ण होईल ना, आपण त्यानंतरसुद्धा आपल्या ब्लॉगवर हे मंदिरचं जेव्हा काम पूर्ण होईल तर आपल्या ब्लॉगवर ते सुद्धा नक्की येईल, तो सुद्धा व्हिडिओ गॅरंटेड. कधी 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षाने, जेव्हा कधी हे मंदिर सर्व कंप्लीट झालं काम हे जेव्हा मला कळेल, त्या दिवशी मला जसा वेळ मिळेल ना त्यानंतर मी एकदा नक्की येऊन आहे ना
पुन्हा एकदा या मंदिरावर एक ब्लॉग बनवणार आहे. ठीक आहे, चला मंडळी आपली सगळी निघाली, आपण सुद्धा आता निघूया. इथून आपल्याला जायचं आहे, एक स्वामी समर्थांचा मठ आहे, आडवली काहीतरी आहे परिसर, तर तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे, चलो. हां सलोनी कुठे? हां ठीक आहे तिकडे. तिला मोठा कॅमेरा चल. आंघोळ केल्यानंतर मोठ्या कॅमेऱ्यामध्ये काय होणार? मोठ्या कॅमेरा दिसत नाही ती. अच्छा, मोठ्या कॅमेऱ्यात लगेच दिसते. चला बाय बाय. चल राहुल, भेटू. नागमोडी रस्ते, वळणा वळणांचे नागमोडी रस्ते. अरे ती तू बघितलं लागणार नव्हता. नाही, मी बघितलंय ना तिला पाहिजे या. सूर्यास्त बघा. ए बघा, एक नंबर. सुंदर. आणि रस्ता एकदम कच्चा आहे, लाल मातीचा. कधीतरी एकदा कधी काळी कोणे काळी, हळू 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 हळू, कधी काळी डांबर टाकलेलं, त्याच्यानंतर परत काय कधी ढुंकून बघितलं नाही. तर आता डांबर गेलंय उडून आणि आता रस्ता झालाय पूर्णपणे उघड. पण माळ बघा केवढा आहे, केवढा माळ आहे. आणि आता हा बघा व्ह्यू बघा. आणि हे समोर मंदिर आहे ते बघा. पहिले ते घर आहे आणि त्याच्या पुढे बघा ते मंदिर आहे, समर्थ मठ आहे. इथून जाऊया. इथून केलंय रोड आता. नाही रे, हा रोड असा पुढून आलेला मंदिराच्या इथे गाडी लावली. व्ह्यू बघा, मस्त एक नंबर व्ह्यू आहे. आणि केवढा मोठा माळ आहे हा, बाप रे. एअरपोर्ट होईल, एअरपोर्ट. एवढा मोठा माळ आहे बघा. ठीक आहे, इथं लिहिलंय ना समर्थ गड आडवली. हा बघ, इकडे ॲरो दाखवले. हा बघा, हा रस्ता आहे इकडनं. ठीक आहे, गाडी येते ना समोरून. पण सूर्यास्त एक नंबर दिसला इथून, मस्तच, सुपर. चला, हे बघा आलो आपण मंदिराकडे. एखादं जसं किल्ल्याला तटबंदी असते तशी तटबंदी आहे पूर्ण. वाव, हे बघा गाड्या लागलेल्या आहेत. इथे गाडी लाव आपण. हा इकडे एंट्रन्स लाव ना, पुढे लाव ना, इथे लाव. नाही, म्हणजे मम्मीला चालायला जास्त नको. इथे गाडी पार्क केली आहे. आणि हे बघा सूर्यास्त. केवढा मोठा माळ आहे. एक एअरपोर्ट झालं असतं इथे आरामात, किंवा एखादं स्टेडियम होईल क्रिकेटचं. एवढा मोठा माळ आहे, जबरदस्त आहे माळ. बघा ना केवढा मोठा. इथे समोर वीर आहे आणि केवढा मोठा माळ आहे बघा. एक नाही 2 एअरपोर्ट होतील, एवढा मोठा आहे. हा 2 एअरपोर्ट होतील, एवढा मोठा माळ आहे. काय वीर, जबरदस्त. समोर स्टेज पण आहे तिथे बघा. आता तिथे काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत. आपण सर्वांनी स्वामींच्या आज्ञेचे पालन करा, आमच्या विनंतीचा स्वीकार करा, आपली वाहने इथे उभी करा, आपले भ्रमणध्वनी मोबाईल गाडीमध्ये ठेवा, स्वामींची आज्ञा सर्वांना बंधनकारक राहील. ओके, चलो. आपली माणसं चालली आहेत ते बघा समोर इथून. आणि आतमध्ये मोबाईल अलाउ नाही आहे असं ऐकलं आहे, तर बघू कितपत. आतमध्ये नाही ठेवलं तर मग तिथे कुठेतरी बाहेर वगैरे ठेवू आपण. आणि दुसरा पर्याय तर नाही मग आपल्याला. पण सूर्यास्त यार, परत कॅमेरा माझा तिकडेच वळतोय सूर्यास्ताकडे. जबरदस्त आहे. आतमध्ये मोबाईल तर अलाव नाही आहे, आतलं तर काय दाखवता येणार नाही तुम्हाला. बाहेरून मी तुम्हाला आता दाखवलं आहे. तटबंदीसारखं पूर्ण बांधलेलं आहे. समर्थगड नाव आहे दिलेलं. इथे स्वामी समर्थगड म्हणून एक हे पण बनवलेलं आहे बघा. हे बघा इथे श्री स्वामी समर्थगड, नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा. हे मावळे उभे केलेत वर पूर्ण. श्रींच्या दर्शनाची वेळ लिहिलेली आहे इथे 9 ते 1 आणि दुपारी 1 ते 4 विश्रांतीची वेळ आहे. मठ पूर्णपणे बंद राहील आणि दर्शनाची वेळ आहे पुन्हा सायंकाळी 4 ते 8. हे बघा, समर्थगडाच्या प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केल्यानंतर कुठेही छायाचित्र फोटो काढू नये.
व छायाचित्रण व्हिडिओ शूटिंग करू नये, तसेच भ्रमणध्वनी मोबाईलचा वापर करू नये. छान आहे. ही आपली माणसं येत आहेत इथून आणि हे आहे समर्थगडाचं मेन प्रवेशद्वार. आता ह्या प्रवेशद्वारातून एकदा आत एंट्री केली की त्यानंतर मोबाईल अलाव नाही आहे, मग मोबाईल बंद. पण खूप सुंदर बनवलं आहे. पूर्ण चारी बाजूला जसं किल्ल्याला तटबंदी असते ना तसं तटबंदी आहे आणि म्हणजे असं वाटतंय लांबून बघताना की एखादा गड आहे पूर्णपणे. आणि खूप सुंदर प्रवेशद्वार आहे मस्तपैकी, बघितलं ना तुम्ही. आणि चला आतमध्ये एंट्री करू. पण आता आतमध्ये एकदा एंट्री केली की नंतर अलाव नाही आहे काहीच मोबाईल वगैरे. तर तुम्हाला आता डायरेक्ट आतमधून दर्शन घेऊन आलो की मग तुम्हाला भेटतो. 21 पायऱ्या आहेत वर चढून जायच्या टप्प्याटप्प्याने. मला वाटतं 7-7-7. आणि त्यानंतर मग स्वामींचं जिथे ती मूर्ती स्थापन केलेली आहे, तर पूर्ण अष्टकोनी टाईप असा एक हॉल आहे आणि तिथे ती मूर्ती विराजमान आहे वरती. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि एक प्रत्येक ठिकाणाचं एक एक हे असतं, मनाला जी शांती मिळते ना, तर तसं आहे हे ठिकाण आणि खूप छान आहे. आणि एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या. आडवलीमध्ये हे ठिकाण आहे. थोडंसं त्या वाडीतून घरांमधून वगैरे यावं लागतं, लेफ्ट राईट वगैरे करत. छोटासा रस्ता आहे, थोडा खडबडीत आहे सध्या तरी. पण तिथून मग वरती एक मोठा माळ आहे आणि मग माळावर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला हे मंदिर दिसेल. गड टाईप बांधलेलं आहे आणि त्याला नावही दिलं आहे समर्थगड म्हणून. तर खूप छान सुंदर आहे आणि एकदा तरी तुम्ही म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी भेट देण्यासारखं आहे. स्पेशली जे कोकणात राहतात या साईडला, तर त्यांनी तर नक्कीच भेट द्यायला हरकत नाही ह्या इथे. ठीक आहे, चला निघूया आता इथून घरी जायला. रात्रीचा सुद्धा लाईटीचा हा व्हिडिओ मिळतोय बघा. सर्व लाईट्स लागलेत आता आजूबाजूला. चला, आपला मावळा आहे आणि मगाशी मी तुम्हाला हे 2 बोर्ड दाखवलेले बघा. यामध्ये LED लाईट आहेत आणि बघा रात्रीचे ते अशा प्रकारे डिस्प्ले केलेत. आणि हा स्वामींचा मगाशी मी तुम्हाला हे दाखवलेला बघा. आता इथे येतो, त्यातले जे लाईट्स आहेत ते आता सर्व चालू झालेत. कशा प्रकारे दिसतंय बघा. हा बघा, थोडं याला अंडर करूया म्हणजे तुम्हाला नीट वाचता येईल. हे बघा, हे बघा. तर आता निघूया आपण इथून. आणि वाजलेत आता 7:30 8 किती 7:30 सॉरी 6:34 झाले आहेत. तर आता इथून निघू. आता डायरेक्ट असरोंडीला आपल्या घरी. ठीक आहे, चला. काय आलं? अच्छा, फोटो पावणारा आणि हाकेला ते अंडर केलं ना मग केलं रे, तरी पण नाही तुला होत. आलं येते. तू चल ना. हे बघा, रात्रीचा समर्थगड लाईटमध्ये असा दिसतोय. आतल्या LED लाईट जळल्यानंतर म्हणजे चालू झाल्यानंतर. हा बघा, मगाशी आपण आलो तेव्हा जस्ट सूर्य मावळत होता, तर तोही दाखवला कसा दिसतो. म्हणजे थोडासा जो सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये दिवसाचा. आणि आता हा रात्रीचा. आणि हा बाजूचा परिसर आहे सर्व. आणि आपली माणसं समोर आहेत, ती बघा तिथे गाडी लागली आहे. हे इथे सर्व भक्तांच्या ज्या गाड्या आहेत ना, सर्व इथे लागल्या जातात. आणि ही आता इकडे सूर्य मावळला. चला आता आपण निघूया. गाडी आपली समोर उभी आहे. आणि मला वाटतं आजचा ब्लॉग आपण आता हा इथेच एंड करू. भेटू मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये.
आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा. ठीक आहे, चला बाय.